Gary. Once more! Once more! Once more! Gary. जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल मराठी क्रिएशनवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण हा अलाइट मोशनमध्ये बनवणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल आहे, नक्की जॉईन करा. तिथं डेली मटेरियल येतच असतं. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बिट मार्क ओपन केल्यानंतर इथं काय मी सर्व बिट्स लावून दिलेले आहेत. तर सुरुवातीला प्लस आयकॉन क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून तुमचा कुठलाही फोटो ॲड करून घ्यायचा. मी इथून हा फोटो ॲड करतो. ह्या फोटोवर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. फोटोला अशा प्रकारे झूम इन करून घ्यायचं. मी अशा प्रकारे इथं सेट करतो. ह्या फोटोची लेंथ लास्टपर्यंत ओढून ह्या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचा. नंतर 5.12च्या बिटला येऊन हा फोटो कट करून घ्यायचा आणि या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. तसंच प्लस आयकॉन क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून एक तुम्हाला इथून एक इमोजी घ्यायचं. ह्या इमोजीला अशा प्रकारे इथं खाली ओढून घ्या. ह्या इमोजी लेंथ पण लास्टपर्यंत ओढून घ्यायची. ह्या इमेजला पण अशा प्रकारे खाली ओढून घ्या. नंतर सुरुवातीला येऊन प्लस आयकॉन क्लिक करून इथून अशा प्रकारे ग्रेनेड सिलेक्ट करून ह्या फिल कॉम्बिनेशन एरियामध्ये करून घ्यायचा. नंतर ह्या कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे ग्रेनेड लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी इथून ही जी पण लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्या. नंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून पांढरा आयकॉन क्लिक करून अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. नंतर इथून हे अशा प्रकारे सेट करून घ्या. ह्याला पण अशा प्रकारे ह्याच्या खाली ओढून घ्यायचं. नंतर बॅक घेतल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून पहिला हा इफेक्ट कॉपी करून आपल्या बिट मार्कमध्ये येऊन हा आपल्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. नंतर अशाच प्रकारे बॅक घेऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि बॅक घेतल्यानंतर बिट मार्क ओपन करून आपला जो काय दुसरा फोटो आहे त्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट लावून द्यायचा. तर आपला व्हिडिओ इथं बनवून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.